इरफान पहिला चेंडू पहिला चेंडूवरती जसा आला तसाच पाठवून दिला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करून दाखवलेत राजनी. पहिल्या चेंडूवरती चेंडूला सीमारेषा पार पाठवलं. का आज तो मोठमोठ्या संघांमध्ये खेळतोय त्याचं एक छोटस उदाहरण त्याने दिलंय. नवीन चेंडूला पहिल्या बाहेर पाठवायची क्षमता त्याच्यामध्ये आहे. नवा गोलंदाज इरफान रिवर्स ज्यासाठी तो ओळखला जातो. एक धावीकडे कंप्लीट होते. स्ट्राइकला आलाय तो आता विशाल. का या जोडीने फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. पहिले 2 ओव्हर तुटून पडला होता गोलंदाजांवरती तो राज. नंतर 2 ओव्हर पडला तो विशाल. तोच विशाल फलंदाजीला. पहिला चेंडू हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडस व्हेरिएशन बघायला भेटतंय. पंच ठरवतील ते पंच ठरवतील ते पंच ठरवतील. यावरती कोणतेही धाव भेटणार नाही. डॉट बॉल येतोय. विशाल खूप लवकर खेळण्याचा प्रयत्नात होता. थोडी लवकर बॅट फिरवली आणि चेंडूने थोडस पडल्यानंतर थोडीशी गती कमी केली. डॉट बॉल येतोय. हलक्याने खेळून काढलाय विशाल याने. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेला. थोडासा फंबल झाला. जरा तरी फंबल झालं की हे दोन्ही खेळाडू थांबत नाहीत. जरा तरी फंबल झालं की हे दोन्ही खेळाडू थांबत नाहीत. एकाचं 2 मध्ये कसं कन्वर्ट करायचं. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंकडे आहे. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. पंच माझ्याकडे वळतायत. बघायचंय आपण पंचांच्या निर्णयाची वाट बघूया. नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉल म्हणजे पुढचा चेंडू हा फ्री हिट. आता ह्या फ्री हिटचा चेंडू मौका है तो विशाल लगा ले चौका. जर ह्या चेंडूवरती मोठा फटका आला तर त्याचा कॉन्फिडन्स वाढेल. तो कॉन्फिडन्स विशालला हवाय त्यासाठीच भेटलाय तो हा फ्री हिट. आता मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल. दिशाहीन गोलंदाजी. फ्री हिट तशीच असणार. फ्री हिट तशीच आहे. बघायचंय काय होतंय. थोडस प्रेशर बघायला भेटतंय इरफान वरती कारण का तेवढ्या ताकदीचे दोन्ही फलंदाज समोर खेळत आहेत. इरफान पुन्हा एकदा. फ्री हिटचा चेंडू. मोठा प्रहार. चेंडू हवेत आहे. क्षेत्रक्षण तिकडे येतोय. 1 धाव इकडे कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इकडे बघता बघता कंप्लीट झाल्या. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली ती 13. चेंडू झालेत ते 5. सुंदर अशी टुर्नामेंट
GTCच्या माध्यमातून तुमच्या समोर लाईव्ह यूट्यूबला तुम्ही बघताय. जे प्रेक्षक इथे मैदानात उपस्थित नाही आहेत, जे कामावर आहेत, त्यांच्यासाठी यूट्यूब लाईव्ह. बॅटीची कडा, चेंडू वरती, प्रणील येतोय खाली आणि विशालची खेळी समाप्त. पहिला धक्का लागतोय तो लायन्स ऑलस्टार या संघाला. तेवढ्या ताकदीचा गोलंदाज समोर आहे तो प्रणील. स्ट्राईकला तेवढ्याच ताकदीचा फलंदाज राज गोटनकर. ही बॅटर तुम्हाला बघायला मजा येईल. एकाकडे आहे ताकद तर एकाकडे आहे वैविध्य. चेंडूला दोन्ही साईडला वळवण्याची क्षमता ठेवतो तो प्रणील, पण प्रत्येक चेंडूला बाहेर पाठवण्याची देखील क्षमता आहे राजमध्ये. चेंडूला घेतलाय, आडे हाते घेतलाय, चेंडूला पाठवलाय. भीड़ में लगे उसे धक्का कहते हैं. और नो बॉल नो म्हणजे फ्री हिट. बॉल द्यायचा आहे. तुम्हाला अगोदरच सांगितलं ही बॅटर बघायला खूप मजा येईल. तेवढ्यात दोन्हीही खेळाडूंना तेवढ्यात ताकदीचे आहेत. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. फ्री हिट ही कंटिन्यूच असणार कारण का तो वाईट आहे. बघायचं आहे आता हा फ्री हिटचा चेंडू प्रणील काय कशी गोलंदाजी करतो. लोरफुटा चेंडू होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तर होता. चेंडू जातोय 2 धावेसाठी आणि या 2 धावेनी धावसंख्या पुढे सरकते 23. ही मॅच बघायला खरंच तुम्हाला मजा येईल. प्रेक्षकांना खरंच ही मॅच बघायला मजा येईल कारण का दोन्ही संघात ना तेवढ्याच ताकदीचे खेळाडू आहेत. एक काळ प्रणीलने देखील टेनिस क्रिकेट गाजवलंय, आजही तो गाजवतोय. चेंडू झाले ते 2. पंच माझ्याकडे वळत आहेत, हात वर करतील आणि व्हाईट बॉलचा इशारा येईल. खान म्हणू नका, बँड्रा म्हणू नका, प्रणीलचं नाव एवढं गाजलं होतं ना अगोदरच्या काळात, आजही गाजलंय कारण का तो तेवढा ताकदीचा गोलंदाज देखील आहे. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रणील करतोय कमबॅक. डॉट बॉल. तुम्ही ऍक्शन रिप्ले जर बघाल ना केवढ्या ताकदीने बॅट फिरवली होती राजनी. जर हा चेंडू लागला असता ना तर समोरच्या बिल्डिंग मध्ये नक्कीच गेला असता. एवढा जोरात बॅट फिरवली होती. राज वर्सेस प्रणील. पुन्हा एकदा आला आता रेंज मध्ये आणि पाठवून दिलाय त्याला. 6 धावांसाठी षटकार. काय फलंदाजी
ओ पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रणिलनी काय ओळखलं बघा, थोडासा चेंडू लांब ठेवला, गती कमी केली आणि पहिल्यांदा चेंडू थोडासा बाहेर निघाला आणि राजनी लवकर खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो चेंडू मिस होतोय. डॉट बॉल येतोय. चेंडू झाले ते 5. धाव संख्या झाली ती 30. शेवटचा चेंडू लास्ट बॉल. शेवटचा चेंडू. आहा, डॉट बॉल येतोय. सुंदरसा कमबॅक. प्रणिल याचं धाव संख्या झाली आहे ती 30. 2 षटकाचा खेळ संपलाय. शेवटचे 12 चेंडू. 30 झाले 30. शेवटचे 2 ओव्हर बाकी आहेत. बघायचं आहे काय खेळ होतोय. गोलंदाजीला कोण येतोय ते पाहायचं आहे. गोलंदाजीला येतोय तो जतन. जतन वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय. स्ट्राईकला आता आलाय तो फलंदाज तुषार आणि राज खेळतोय तो 9 चेंडू 21 धावांवरती. काय खेळी खेळली आहे त्याने. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये देखील तुम्ही बघाल ना तर त्याने खूप चांगली खेळी केली होती. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंच माझ्याकडे वळत आहेत. पंचांचा इशारा मला बघायचा आहे. लेग बाईज आणि एकच रन येते. क्षेत्ररक्षण तुम्ही जर बघाल ना तर सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय. यष्टीच्या मागे 2 खेळाडू लावलेत एक्स्ट्रा अडवण्यासाठी. गोलंदाजीला जतन. आता खरी परीक्षा असेल ती जतन याची, कारण का स्ट्राईकला आलाय तो राज. दुसरा चेंडू कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय 1 बाउन्स. सीम 2 धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. त्या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 33. चेंडू झाले ते 2. फुलटॉस चेंडू. आता थोडस टायमिंग होत नाही नीट प्रॉपर, तरी पण बघूया. चेंडू जातोय 2 धावेसाठी. देणार पंच डिसिजन देणार. आणि या 2 धावेनी धावसंख्या पुढे सरकली ती 35. मोठा फेटकर खेळण्याचे प्रयत्न तुम्ही सातत्याने बघतायत राज याचे आणि तो सफल देखील होतोय. तेवढंच प्रेशर असेल गोलंदाजावरती. जतन नवा गोलंदाज आहे. आहा, काय पूल केलाय. पूल ठरतोय सक्सेस पूल आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 6 प्रेशर असेल गोलंदाजावरती. जतनवरती पुन्हा एकदा. हो काय कमबॅक केलंय. एक रन इकडे येतोय. स्ट्राईकला तुषार. तुषार इकडे मात्र बाद होतोय. खूप जास्त सफल झाले. लिंद ओळखू शकले नाही आणि चेंडूनी घेतला यष्टीचा वेध आणि फलंदाजीकडे बाद होतोय. धावसंख्या झाली 3 षटकाचा खेळ संपल्याच्या नंतर 42.
धावसंख्या झाली ती 42. तुषार परततोय. त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो सत्यम चौधरी. आणि गोलंदाजीला कोण येतोय? आणि गोलंदाजीला येतोय तो राहुल. माझ्या मते वाटतं राहुलच गोलंदाजीला येतोय. काय महागडं शतक टाकलं होतं राहुल याने पहिल्या मॅच मध्ये. फक्त वाईड आणि फक्त वाईड. चेंडू आत येतोय वाईड, चेंडू बाहेर गेला तरी वाईड. बघूया आता मात्र कशी गोलंदाजी करतोय, कारण का चांगल्या बॅटर समोर चांगले गोलंदाज हे नक्कीच प्रभावी ठरतात. राहुलचं देखील नाव आहे खारमध्ये. खार जिमखाना म्हणू नका, विलिंग्टन म्हणू नका, या ग्राउंडवरती खेळलाय राहुल. बघूया कसा करतो गोलंदाजी. दोन्हीकडे वळवण्याची क्षमता आहे राहुलकडे. पहिला चेंडू राहुल याचा. हा बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न होता, खूप जास्त सफल झाले आणि चेंडूला गती नसल्यामुळे डॉट बॉल येतोय. धावसंख्या झाली ती 42. कसं कमबॅक करतोय राज हे बघायचंय. हो, पंच माझ्याकडे वळतील आणि व्हाईट बॉलचा इशारा येईल. आणि पंचांचा निर्णय हा शेवटचा असेल, त्यामुळे त्यांच्याशी कोणी वाद घालू नका. त्यांनी देखील त्यांच्या काळामध्ये खूप क्रिकेट खेळलंय, आजही क्रिकेट खेळतायत. 40+ म्हणू नका, 50+ म्हणू नका, आजही क्रिकेट खेळतायत ते त्यांच्या टाइमात. क्रिकेटचा खूप चांगला अनुभव आहे त्यांना. बघा आता मात्र थोडंसं फंबल झाले, पंच माझ्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा तर आलाय आणि व्हाईट +1 अशा 2 धावा भेटत आहेत. मी तुम्हाला मागाशीच म्हटलं राहुलची गोलंदाजी आहे खूप चांगली, पण जेव्हा राहुल टाकतो ना, आउटस्विंग केला बाहेर काढला तरी वाईड आहे, आत टाकला तरी पण वाईडच. कारण का त्याला चांगला टप्पा भेटतच नाही. जर त्याला चांगला टप्पा भेटला ना, तर 6 चेंडू खूप चांगल्या प्रतीने टाकू शकतो तो. चांगल्या प्रतीचा गोलंदाज देखील आहेच राहुल. पुन्हा एकदा राहुल बघा, लगातारचा हा 3रा वाईड आहे. जर त्याला चांगला टप्पा भेटला तर तो चांगल्या फलंदाजाला उभा करू शकतो, एवढी क्षमता त्याच्याकडे आहे. पण जोपर्यंत चांगला टप्पा भेटत नाही तोपर्यंत समोरच्याची लॉटरी वाईटच वाईट. हा बघा काय कमबॅक केलंय, बघितला. मी म्हंटल ना तुम्हाला, चांगला टप्पा एकदा जर त्याला भेटला ना तर तो चांगली गोलंदाजी करतो. लेगबाईच्या रूपात येतोय 1 रन. आता स्ट्राईकला आलाय तो राज. चेंडू झाले ते फक्त 2. ही ओव्हर संपता संपत नाही. मगाशी पण हाच हाल होता, आता पण तेच आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मला असं वाटतंय कदाचित पंचांचे हात दुखतील. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या पुढे सरकते 1 झाले ती 48. शेवटचे 4 चेंडू. समोरच्या दिशेला खोदून काढलाय चेंडूला आणि 100 कॅच. काय कॅच पकडली आहे, सुंदर. त्या फिल्डरचं नाव कळेल, हुसेन. काय सुंदर अशी फिल्डिंग तुम्ही बघताय हुसेन याची. वन 100 धावून कॅच पकडला, सुंदर. खार बँड्रा मधील एक नामांकित टीम तुम्ही जर बघितलात ना तर हीच आहे. आता मात्र स्ट्राईकला येतोय तो नवीन बॅटर मैदानात, मधुर कासारे. थोडीशी घाई करायची प्लीज, थोडासा काळोख पडत आलाय.
जर फलंदाजी आवडली असेल राजची तर पुन्हा एकदा आड्यात घेण्याचा प्रयत्न होता सुंदरम याचा आणि सुंदरचा थ्रो तुम्ही बघताय. पंच माझ्याकडे वळतील आणि फलंदाजीकडे बाद होतोय. धाव संख्या झाली ती 56. जिंकण्यासाठी 57 धावांची गरज. 24 चेंडू आणि 57 धावांची गरज. कोणता संघ इकडे विजयी होईल आणि जाईल उद्याच्या फायनलला ते बघायचंय. थोडी घाई करा प्लीज. आता आहे रुग्णसेवक चषक 2025 पर्व पहिले. या टुर्नामेंटचे आयोजक आहेत शिवसैनिक रुग्णसेवक सर्वांचे लाडके जितेंद्र जनावडे साहेब. वेळोवेळी सगळ्यांना सहकार्य करतात. प्रत्येक जागी मदत करणं हा त्यांचा स्वभाव आहे. त्याच ह्याला धरून ही सुंदरशी टुर्नामेंट टेनिस क्रिकेटची तुमच्या समोर सादर होते. त्याचं नाव ठेवलंय रुग्णसेवक चषक. आणि या टुर्नामेंटला 4 चांद लावण्यासाठी या टुर्नामेंटला चांगलं बनवण्यासाठी आपले शिवभीम शक्ती क्रीडा मंडळ यांचा देखील खूप हातभार आहे. आणि सामन्याला थोडा वेळ सुरुवात होते आहे आणि स्ट्राईकला आले ते 2 बॅटर किसन देवेंद्र आणि हुसेन. टेनिस मधील एक सिक्सर किंग म्हणून ज्याला ओळखला जातो तोच किसन देवेंद्र. पहिलाच आडव्या बॅटीने घेण्याचा प्रयत्न होता. बॅटीची एज घेतली आणि गोलंदाजीला रोहित धुरी किसननी काढला. पहिल्या चेंडूवर त्याने इरादे स्पष्ट केले. आता आलाय हुसेन स्ट्राईकला. आहा पहिल्यांदा चेंडू थोडासा बाहेर म्हणजे थोडासा जास्त बाहेर निघाला. पंच माझ्याकडे वळाले. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणे गरजेचंच असेल असं मला वाटतं. मोठा फटका पॉइंटच्या दिसला जातोय. चेंडू एक धावीकडे कंप्लीट झाली. सत्यम जातोय चेंडूवरती. 2 धावा बघता बघता इकडे कंप्लीट होत आहेत. 2 पंच माझ्याकडे इशारा करतील 2 धावेचा. पुन्हा एकदा धुरी गोलंदाजीसाठी. हुसेन स्ट्राईकला.
ओहो, कमबॅक केलाय, कमबॅक केलाय. किसन त्याला सांगतोय समोर खेळायचा चेंडू आहे. आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न होता हुसेन याचा. पुन्हा एकदा धुरी. चेंडू हवेत आहे, पॉइंटला बघायचाय आणि इकडे पहिला धक्का लागतोय तो हुसेनच्या रूपात. नवीन बॅटर मैदानात येतो तो हकीम. एक मिनिट थांबायचंय. सिद्धांत नवीन बॅटर मैदानात येतोय तो सिद्धांत. दिवसातील शेवटचा सामना आहे, संघाचा कर्णधार सिद्धांत. नॉन स्ट्राईकला किसन देवेंद्र. चेंडूला ओळखूच शकले नाही, बॅटीची कडा घेतली, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. टेनिस क्रिकेट ज्या ज्या खेळाडूंनी गाजवलंय ते आज खेळाडू आपल्या समोर खेळताना दिसत आहेत. सत्यम झाला, किसन झाला, सकाळी तुम्ही बघितलं तर चिन्मय झाला, प्रणील म्हणा, खूप चांगले चांगले खेळाडू टेनिस मध्ये खेळतात आज देखील. खोदून काढलाय चेंडूला आणि एक धाव इकडे कंप्लीट होईल. या एक धावेनी धाव संख्या झाली ती 7. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18 चेंडू 50 धावांची गरज. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सत्यम चौधरी. पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी, पहिल्यांदा बाहेर, जास्त बाहेर निघाला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा चेंडू आता बघितलं तर तुम्ही पहिल्यांदा थोडासा आत आला. पहिला चेंडू पहिल्यांदा बाहेर निघाला होता, तर हा चेंडू पहिल्यांदा आत आला. फलंदाजाला कळलंच नाही. डॉट बॉल येतोय. बघा चेंडू पहिल्यांदा बाहेर निघाला, चेंडू हवेत आहे, विशाल झेल टिपतोय आणि फलंदाज इकडे बाद. हीच तर तुमचं चुकतंय. बघा हलक्या त्याने खेळून एक सिंगल काढून जर किसनला दिली ना. नवीन बॅटर मैदानात लोखंडे. आता कुठेतरी तो प्रयत्न होता. डॉट बॉल पुन्हा एकदा येतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता लोखंडे यांचा. बॅटीची कडा घेतली, चेंडू जातोय मागच्या दिशेला. 1 रन इकडे कंप्लीट. चेंडू झाले ते 5. लास्ट बॉल. बघायचं किसन काय करतोय. सिंगल घेणार किंवा मोठा प्रहार करणार. मोठा प्रहार, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी.
सामना आता तुम्ही बघायला गेला तर खूप लांब निघून गेलाय. 13 चेंडू नाही. धाव संख्या झाली ती 11. 12 चेंडू 46 धावांची गरज. शक्य अशक्य सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये होऊन जातात. हा बॉल हवाय. अरे हा लोअर फुलटो चेंडू होता. हलका त्याने खेळून काढलाय. 1 रन इकडे कंप्लीट होतोय. थोडासा फंबल झाला तरी धावणार नाहीत किसन. आता किसन आहे स्ट्राईकला. पहिला चेंडू मोठा प्रहार. चेंडू हवेत. गोलंदाज स्वतः खाली येतोय. काय झेल टिपलाय सुंदर डीजे. सुमित थँक्यू डीजे. आता सामना थोडासा लांबतोय. हो काय जोरात चेंडू आला बघितला तुम्ही. फलंदाज बीट. यष्टीच्या मागे यष्टी रक्षक सुद्धा बीट होतोय आणि त्याच्या मागची स्लिप सुद्धा बीट होते. सुंदर सुंदर अशी गोलंदाजी. पण विकेटच्या मागे सुंदर काही कामगिरी करताना दिसत नाहीये. गती परिवर्तन तुम्ही बघताय. गती परिवर्तन तुम्ही बघताय. पहिला चेंडू एकदम जोरात टाकला आणि आता जर तुम्ही बघितलात ना चेंडू स्लोअर वर होता. फलंदाज जोरात खेळण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाजाने ओळखलं आणि थोडस व्हेरिएशन बघायला भेटतंय. चांगल्या पतीचा गोलंदाज गोलंदाजी करतोय. आता मात्र थोडासा जोरात आला चेंडू. तुषार तिकडे चेंडू उचलून थ्रो करेपर्यंत 1 रन इकडे कंप्लीट होते. चेंडू झाले ते 5. शेवटचा चेंडू. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. वाईट बॉल येतोय. 7 चेंडू 41 धावांची गरज. डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी. अखिम सुंदर अशी गोलंदाजी केली अखिम याने. शेवटचा षटक घेऊन बघूया कोण येतो. धावसंख्या झाली ती 16. सामना एकतर्फी झालाय लायन्स ऑल स्टार या संघाकडे. गोलंदाजीला आलाय गोलंदाज अभिषेक. 6 चेंडू 41 धावांची गरज.
अभिषेक पहिला चेंडू घेऊन, ओ यॉर्कर चेंडू होता. अभिषेक साठी इकडे प्राइज आलेला आहे. जर अभिषेकने जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. दुसरा चेंडू अभिषेकचा. गती परिवर्तन इकडे बघायला भेटतंय. पंच माझ्याकडे वळतील. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. फ्लोर फुलटो चेंडू होता. सुंदर असा बॅटीवरती घेतला. चेंडूला पाठवून दिलं सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. खूप लेट झाला या फटकाला येता येता, पण कुठेतरी कॉन्फिडन्स वाढवेल खेळाडूचं येणाऱ्या पुढच्या टुर्नामेंटसाठी, पुढच्या मॅचेससाठी. मोठे मोठे फटके येणे गरजेचं आहे. रख रख तेरे पास रख. पुन्हा एकदा डॉट बॉल अभिषेकाचा. चेंडू झाले ते 3. जर एक विकेट तरी घेतली तरी 500 रुपयाचा पारितोषिक आहे ह्या बॉल वरती. आणि चेंडू हवेत. अभिषेक स्वतः खाली येतोय आणि 500 रुपयाचा हकदार झालेले आहेत. मोठा फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार. 2 धावांसाठी. काय आहे 2 आहे 4 आहे 2 आहे ना. थँक्यू. 2. शेवटचा चेंडू. दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉल. आणि लायन्स ऑल स्टार हा संघ इकडे विजय होताना दिसतोय. उद्या थेट खेळेल तो फायनलला. सुंदर अशी टुर्नामेंट आजच्या दिवसातील. शेवटचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. राज तिकडे येतोय आणि झेल टिपतोय. आणि हा सामना इकडे विजयी होतोय तो लायन्स ऑल स्टार हा संघ. सुंदर अशी कामगिरी केली दिवसभरामध्ये. काय सामने केलेत. सुंदर. कौतुक जास्त करावं असं वाटेल ते राज, विशाल, सत्यम. सुंदर अशी कामगिरी केली आपल्या संघासाठी. आपल्या संघाला शेवटपर्यंत घेऊन आले आणि संघ इकडे विजयी होतोय. जातोय तो थेट फायनलला. तो उद्या खेळेल. आजच्या दिवसातील विजयी झालेला संघ लायन्स ऑल स्टार. जोरदार टाळ्या या संघासाठी.